पालक पनीर सोडलं तर पालकाची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. पण या पद्धतीने एकदा पालकाची भाजी बनवून बघा, सर्वांना खूप आवडेल. ही भाजी करताना आपण नाही काजू वापरले, नाही मगज बी, नाही कोणती ग्रेव्ही. तरीही ही भाजी इतकी मस्त आणि रिच होते ना, काय सांगू. ही अशी भाजी बनवण्यासाठी एक सिक्रेट वाटण इथे आपण बनवलेलं आहे. त्यानेच ही भाजी अशी मस्त आणि रिच होते. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, इथे मी एक पालकाची पेंडी घेऊन ती निवडून स्वच्छ धुवून त्यातील पूर्णतः पाणी निथळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा पालक शक्य होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पालकाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. पालक चिरण्यापूर्वीच आपल्याला स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा आहे. पालक खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, पण मुलांना पालक अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांना अशी भाजी बनवून द्या, 100% आवडीने खातील, माझी खात्री आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं, जे की आपलं हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं. पालकामध्ये पोटॅशियम नायट्रेट सी असतं, जे की ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं. पालक हाडांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे सगळ्यांनीच पालक आवर्जून खाल्लं पाहिजे. तर बघा, इथे मी सगळा पालक बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा पालक आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालून हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि हा लसूण आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. लसूण हलकासा परतला की यामध्ये आपल्याला चिरलेला सगळा पालक घालून घ्यायचा आहे आणि हाय फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पण ही भाजी शिजवताना आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण पालक परतत असताना याला भरपूर पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, थोड्या वेळातच पालकाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता या पालकातील सगळं पाणी आटेपर्यंत हा पालक आपल्याला हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, पालक अगदी छान असा शिजला गेलेला आहे. त्यातील सगळं पाणी आटलेलं आहे. आता ही भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लगेचच भाजी बनवायला घेऊ. आता याच कढईत आपल्याला साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे. सोबतच खूप सारं बारीक चिरलेलं लसूण आणि किसलेलं आलं घालून घ्यायचं आहे आणि याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही आलं लसूण ठेचून घातला तरीही चालेल किंवा आलं लसूण पेस्ट वापरला तरीही चालेल. आलं लसूण हलकं परतून झालं की आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता ह्या कांद्याचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊयात, ज्याने भाजी अगदी थिक आणि रिच होईल. त्याकरता मिक्सरच्या छोट्या भांड्यात 4 चमचे भाजलेले शेंगदाणे, इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 2 चमचे फुटाण डाळ घालायची आहे. फुटाण डाळ नसेल तर याऐवजी तुम्ही बेसन घालू शकता, पण हे बेसन आपल्याला हलकंसं भाजून मग यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. म्हणजे याची एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपली स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. तोपर्यंत इकडे आपला कांदाही छान असा परतला गेलेला आहे. आता गॅसची आच कमी करू आणि यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊ. जसं की अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा घरगुती साठवणीतील तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. या स्टेजला जर मिरची पावडर घातला ना, त्याचा रंग खूप छान खुलून येतो. सगळे पावडर मसाले 1-2 मिनटं छान असे परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता यावरतीच भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ना, तेवढं सगळं मीठ या टोमॅटोवरती घालून घ्यायचं आहे. असं केल्याने टोमॅटो पटकन शिजला जातो. आता
हा टोमॅटोही कांद्यासोबत चांगला गाळ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटोही कांद्यासोबत छान असं परतून घेतलेला आहे. याचा रंग किती खुलून आलेला आहे तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण जी मगाशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, ती सगळी पेस्ट घालून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तर ग्रेव्हीसाठी इथे आपण शेंगदाणे आणि फुटाण डाळ घेतली आहे. याने या भाजीला खूप छान फ्लेवर येतो. एकदम रिच भाजी होते. त्यामुळे काजू, क्रीम, मगज बी घालण्याची गरजच पडत नाही. या वाटणामुळे भाजी एकदम मस्त थिक आणि रिच होते. त्यामुळे एकदा तरी असं हे वाटण घालून तुम्ही ही भाजी बनवून नक्की बघा. तर बघा, इथे याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्याला खूप सारी पेस्ट चिकटलेली होती, म्हणून मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच गरम पाणी घातलेलं आहे आणि तेच मिक्स करून मी यामध्ये घालत आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती ही ग्रेव्ही आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. तर बघा, याला हलकंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता परत एकदा याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला जी आपण मगाशी पालकाची भाजी शिजवून घेतलेली आहे ना, ती सगळी भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे. परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून किंवा न झाकता याला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं भाजी शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. ही कसुरी मेथी आपल्याला अशी हातावर थोडी क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे. कसुरी मेथी अशी क्रश करून घातली ना, याची चव या भाजीमध्ये खूप छान उतरते. सोबतच यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसालाऐवजी सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरीही चालेल. परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 1-2 मिनटंच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर बघा, अगदी मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. अगदी मस्त असा रंग खुलून आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता परत एकदा याला आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम भाजी सर्व करायची आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नानसोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. तर तुम्हीही या थंडीच्या दिवसात अशी गरमागरम थोड्या वेगळ्या पद्धतीने लसुणी पालक बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.